आपली दुसरी रेसिपी असणार आहे चिकन मोले. याकरता आपण काय काय साहित्य घेतलंय सुरुवातीला ते पाहून घेऊ. साहित्यामध्ये आपण घेतलेलं आहे चिकन, त्याचे पीसेस करून घेतलेले आहेत. बारीक चिरलेला कांदा, साधारणतः 2 कांदे घेतलेत बारीक चिरून. बारीक चिरलेला टोमॅटो, 2 टोमॅटो घेतलेत बारीक चिरून. नंतर बारीक चिरलेले लसूण, साधारणतः 10 ते 12 पाकळ्या घेतल्यात. तसंच बदाम घेतलेले आहेत आपण, आपल्याला त्याचे काप लागणार आहेत. बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरेपूड, काळी मिरी पूड, नंतर दालचिनी पूड, लवंगाची पूड, लिंबाचा रस, तिखट, कोको पावडर आणि चवीला मीठ. आता या सगळ्या पदार्थांमध्ये एक वेगळा पदार्थ जो आपण घेतलेला आहे तो म्हणजे कोको पावडर. त्याचं कॉम्बिनेशन आपण या चिकन बरोबर कसं करणार आहोत हे नक्कीच तुम्हाला थोडंसं उत्सुकता असेल त्याची, पण तसा शॉक सुद्धा लागला असेल की अरे कोको पावडर घेतलेली आहे, तसंच आपण याच्यामध्ये जिरं पूड, दालचिनी, लवंगाचा असं गरम मसाला घेतलेला आहे, हे कॉम्बिनेशन कसं काय होणार आहे. आता ही डिश आहे ही एकदम रस्टिक अगदी घरगुती पद्धतीची डिश आहे, पण आपल्या नाही मेक्सिकोच्या, आणि तिथल्या घराघरात ही डिश बनते. अगदी खास सणांकरता ही डिश त्यांच्याकडे बनवली जाते. आपण सुरुवात करूया आपल्या या डिशला. सुरुवातीला चिकनला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. चिकन मॅरिनेट करण्याकरता आपण हे चिकन बोलमध्ये घेऊया. त्याच्यावरती थोडासा लिंबाचा रस पिळून घेऊ. मॅरिनेशन करता फक्त थोडासा लिंबाचा रस त्याच्यामध्ये घालूया आपण. थोडंसं मीठ चवीला मॅरिनेशन करता. चिकनचे मी करी कटचे पीसेस घेतलेले आहेत, जे टिपिकल सगळे चिकनचे आपण आपल्या ग्रेव्हीसाठी आपण जे वापरतो घरी, आपण जेव्हा बनवतो चिकन तेव्हा जे पीसेस वापरतो तेच पीसेस घेतलेले आहेत त्याच्यासाठी. आता ही डिश कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगतो. सुरुवात करूया. एका पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे. तेल जरा गरम करून घेऊ. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण घालूया हा कांदा, बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आता आपण घालूया लसूण. कांद्या लसणीचे फ्लेवर्स आपल्याला भरपूर प्रमाणात पाहिजे, त्यामुळे अगदी 2-4 पाकळ्या नाही वापरायच्या, चांगल्या 10-12 पाकळ्या लसूण चिरून आपल्याला त्याच्यामध्ये वापरायचे. कांदा आणि लसूण जरा ब्राऊन झालेला आहे. आता याच्यामध्ये आता आपण घालूया टोमॅटो. टोमॅटो चांगला सॉफ्ट झालाय. आता याच्यामध्ये घालूया आपण हे चिकन. चिकन आता जरा परतून घ्यायचं आहे आधी. आज सतत जरा मोठी करूया कारण चिकन चांगलं शिजून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण हे मसाले घालू. आता थोडेसे आधी जिरपूड घालूया 1 चमचा. नंतर थोडीशी ही दालचिनी पूड, अगदी थोडीशी लवंगाची पूड, काळी मिरी, तिखट आणि वरून थोडंसं मीठ. जरी आपण मॅरिनेट करून घेतलेलं आहे तरी पण बाकीच्या सगळ्या पदार्थांमुळे मिठाची चव थोडीशी कमी होईल, त्यामुळे आपण थोडंसं मीठ घातलं त्याच्यामध्ये. हे फ्लेवर्स मस्त आता चांगले ब्लेंड होत आहेत. आपण हे चिकन आता चांगलं शिजवून घेतलेलं आहे. चिकन शिजल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे कोको पावडर. कोको पावडर साधारणतः 1 मोठा चमचा मी घालतोय. एकदम निश्चिंतपणे मी तुम्हाला असं वाटेल की अगदी जसं काय मी मीठ घालतोय अशाच पद्धतीने मी कोको पावडर घातलाय, पण अजिबात त्याची चव फार कडू लागणार नाही. अतिशय मस्त ही डिश या मसाल्यामध्ये मिक्स होईल आणि खूप आगळी वेगळी टेस्ट तुम्हाला चाखायला मिळेल. ओके, याच्यामध्ये आता आपल्याला फक्त घालायचं ते म्हणजे थोडीशी काळी मिरी पूड आणि कोथिंबीर. वाव, मस्त दिसते ही डिश. वरनं बदाम मी ह्याच्यामध्ये वापरणार आहे जस्ट गार्निश करता. असे नुसते जरी तुम्ही ठेवले 3-4 बदाम तरी पण या डिशला एक मस्त व्हॅल्यू येऊन जाईल. आज ही डिश तुम्ही नक्की करून बघा, पण त्याकरता साहित्य आणि कृती लिहून घेणं आवश्यक आहे, ती नीट लिहून घ्या. चिकन मोले बनवण्यासाठी लागणारं साहित्य: चिकन, कांदे, 2 टोमॅटो, 10 ते 12 पाकळ्या लसूण, बदाम, कोथिंबीर, जिरेपूड, काळी मिरी पूड, दालचिनी पूड, लवंग पूड, लिंबाचा रस, तिखट, कोको पावडर आणि मीठ. कृती: प्रथम लिंबाचा रस आणि मिठाचं मॅरिनेशन चिकनच्या तुकड्यांना लावून ठेवावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, लसूण आणि टोमॅटोचं मिश्रण परतून शिजवून घ्यावं. त्यामध्ये चिकनचे तुकडे, जिरेपूड, दालचिनी पूड, लवंग पूड, काळी मिरी पूड,
तिखट आणि मीठ घालून चिकन शिजवून घ्यावं. 1 मोठा चमचा कोको पावडर, काळी मिरी, कोथिंबीर आणि बदाम घालून वाफवून डिश सर्व्ह करावी.